मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्लॉग मध्ये। सो आज आपण चाललोय त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगला। सो एवढी सगळी पब्लिक आहे, तिथे त्यांचं फोटोशूट चालू आहे। खूप दिवसांनी आपण मोठा व्लॉग घेऊन आलोय। चॅनल वरती नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। आता आम्ही लवकरच निघू 10 ते 15 मिनिटात। तुम्हाला दाखवतो कसं काय होते। बोलो भाई कुछ। खोलेचा भंडारी माझा आमचा क्यूटी चॉकलेट बॉय निखिल दादा आलेला आहे। तो ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, मस्त एन्जॉय करून। काय मनीष पाटील पण आहे। मनीष पाटील काय बोलशील? काय नाही, आम्ही आता चालतोय मस्त। खूप दिवसांनी भाई नाच करते काय करायलाच पाहिजे। चला आपण मुक्ती नेऊ वाटेत। फायनली गाईज आम्ही सगळं निघालेलो आहे, व्हिडिओ वगैरे काढून। मनीष पाटील, गणेशदा, कौस्तुभानी, मी म्हणजे बाय नाच करते काय आता। विमल बोलत जुबा केसरी, याला फालतूगिरी करण्याची दुसरं काही येत नाही। आमचा एक पार्टनर गायब आहे, तो म्हणजे भूषण फडके। त्याला काही कारणास्तव त्याला येता आलं नाही। का व्लॉग बघून तो एन्जॉय करेल। सो दादा सीएनजी भरायची नाही? अरे यांचं काय मग समजा, सीएनजी सध्या भरायची नाही तर आपला कुठला स्टॉप घेऊ तेव्हा आपण दाखवू आणि ऑटोमॅटिक काय होते नक्कीच दाखवू। ब्लॉग नक्की पूर्ण बघा, फुल करू शकते। माझे पण शॉर्ट ब्लॉग बघा, याचा मी चॅनल टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये आणि इथं कुठेतरी येईल कोपऱ्यात आजूबाजूला। नक्की जाऊन बघा, भाईला सपोर्ट करा। शॉर्ट ब्लॉग येतो माझे। पहिला स्टॉप घेतलेला आहे मी। झोप तर जाम आलेली आहे, झोप आली, झोप गाईस जाम झोप आलेली आहे। म्हणून पहिला स्टॉप घेतलेला आहे आम्ही कॉफी वगैरे प्यायला। तू कप गेला होता ना? एकदम मोशन सिकनेस व्हायला लागलेला, मला माहित नाही का वॉमिटिंग सारखं होतं। नाच करते काय तू बाबा गाईज आम्ही परत ब्रेक घेतलेला आहे कॉफी छावसाठी। सगळ्यांनीच घेतलेला आहे ब्रेक, सगळे थांबलेले आम्ही मस्त चहा कॉफी घेऊ मग निघू। कडक मध्ये कडक ओम करता आता आमचा कसला कवळा कवळा दादा नाच करते काय। चहा वगैरे घेऊन आपण लगेच प्रवासाला लागू करून 1 तासामध्ये नाशिकला पोहोचायचं काही करून। कॉफी ना तू घेशील ते गाईस। आम्ही पितो चहा, पब्लिक बसलेली आहे सगळी तिथं। चहा कॉफी पिऊन आपण निघणार ना। किती वेळ लागेल पोहोचायला? 1.5 तास अजून 1.5 तासाचा प्रवास लवकरच कव्हर करायचा प्रयत्न करू। गाड्या आपल्या तुम्ही कंटिन्यू राहा, गाड्या येतात रस्त्याला नुसत्या तुम्ही ब्लॉग। गाईस त्र्यंबकेश्वर टेम्पलला आम्ही पोहोचलेलो आहोत। टेम्पलला अजून पार्किंगला पोहोचलोय म्हणजे शिविका बाहेर आम्ही फायनली त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाड्या पार्किंग चालू होत्या। एक गाडी इथं, एक गाडी इथं, मस्त गाड्या वगैरे पार्किंग करू आणि आम्ही जाऊ वरती। पाया पडायला कडक ना आतमध्ये गँग बँग। अरे हो लाव तिथंच लाव, तिथंच लाव, हो लाव तिथंच लाव। पुढे येऊन टाक, पूर्ण दाबून टाक। मस्त की दर्शन वगैरे घेतो आता। आम्ही चाललेलो आता दर्शन घ्यायला मस्तपैकी। पाऊस थोडा रिमझिम रिमझिम पाऊस रिमझिम। आपली गँग पुढं पण आहे आणि मागं पण आहे। जर मोबाईलच वापरायचा होता तर गोप्रो आपण ट्रेकला वापरू ना, नाईटला नाही एवढा शो देत ना। म्हणलं डे लाईट भारी क्लिअर नाही, नाईटला कुठलाही गोप्रो देत नाही, ॲक्शन 5 प्रो देतो। मस्त की आम्ही चाललो दर्शन घ्यायला। ब्लॉगर आहेत, दोघं मोबाईल मध्ये व्हिडिओ काढतात। टन गाईस मला पाहिजे होती। नमस्कार मित्रांनो, आम्ही पोहोचलो आहोत त्र्यंबकेश्वरला। आज मस्त वेगळी त्र्यंबकेश्वरला चाललं ह्याला तर फक्त यांना सेटच व्हायचं असतं। ब्लॉग मध्ये आले की पोरी यांना जसं त्यांना पोरी लगेच भेटणारच आहे। शेट आहे आणि शेट तुझं ठीक आहे लगेच झाले दादा, त्याचं काय नको हा ना, ती डबल फ्लॅश बंद कर पहिलं। कोण मत लावू
आता शिवी दिलीस ती? बीप करी स्वतःचा बीप करशील ना? मग गाईस मगाशी किती जोरात शिवी दिली टाकता मग व्लॉग मध्ये. आता आम्ही मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊ. काय यायला मागत नाही वरती. मी एवढीच जण येऊन थांबलेलो आहोत तिथं 5 जण. हे दोघं आणि आम्ही 3. वाढलेली आहे. पब्लिक चपला वगैरे काढलेली आहे. आउटफिट चेक गाईज. हर हर महादेव. आम्ही पटकन जातो कारण की गर्दी खूप वाढलेली आहे. दर्शन घ्यायला उशीर नको व्हायला आपल्याला. काय घेतलं एकच घेतलं अजूनच घेऊ. काहीच मस्तपैकी दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे एकदम कडक मध्ये. आणि इथं चालू आहे आमचं फोटोशूट. भाई फोटो काढतो सार्थकचे. निखिलला आलेला. निखिलला दर्शन कसं झालं? एक नंबर मस्त जबरदस्त बरं वाटलं. पीस. आणि हे बघा हे सगळं टेम्पल आहे. मी थोडी सिनेरी शॉट घेतो. एकदम मस्तपैकी झालेलं आहे. जिथून चपला ठेवल्या आहेत तिथून चपला पण घेतलेल्या आहेत मस्तपैकी. तर आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला. आम्हाला जायचं आहे ब्रह्मगिरी ट्रेकला जायचं. आता फ्रेश वगैरे होऊ खाऊ पिऊ आणि कपडे चेंज करून लगेच निघू. सांगतो बाय हे सांगतो हे पाणी आपल्याला किती वाजता निघायचं? आमचा तरी टार्गेट आहे नाश्ता करून 1 तासात निघायला ट्रेक सुरू करायचं. बघू काय होतंय कसं काय होतं. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सगळं टाइमच चाललंय तुम्ही सांगा. आम्ही मस्तपैकी काहीच खायला आलेलो आहोत. आता प्रत्येकाची ऑर्डर दिलेली आहे. आपल्याला जायचं आहे गाईस त्या ब्रह्मगिरी डोंगरावर तिथे वरती. आपण चाललेलो आहोत. एक गाडी आपल्या पुढे आहे. एक गाडी पुढे गेलेली आहे ऑलरेडी. कौस्तुभ मनीषदा गणेशदा मी स्वतः एक गाडी मागे आपल्या. काय काहीच कसे रेनकोट कसे नाच करते काय. खोट बोलायचं नाही. आता आम्ही चाललोय ट्रेकला. ट्रेक चालू झालेला आहे. आमची जिरली पाणी
गाईज फायनली आम्ही ट्रेक करून खाली आलो आहोत आणि आमच्या पायाचा तुंतुना झालेला आहे. पाय अख्खे गळून स्टॅमिना आहे. मला नाही आवडत ते. जाम थकलो आम्ही जाम. सोडली मी. गाईज कालचा व्लॉग आपण जो त्र्यंबकेश्वरचा होता तो काय जास्त मी शूट नाही केला. दर्शन घेतल्यानंतर आम्ही ब्रह्मगिरी ट्रेक केला. तिथं माझा फोन फुटला वरती ट्रेकवरती. सो मी काय जास्त शूट नाही केलं. माझा मूडच नव्हता काय शूट करायचा. मग मी ठरवलं आता व्लॉग नाही बनवत. मग थोडी सिनेमॅटिक शॉर्ट गोप्रोचे वगैरे घेतले. ते तुम्ही नक्की एन्जॉय करा. जर का व्लॉग तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू अशाच नवीन एका व्लॉगमध्ये. तोच तर बाय बाय.